खरंय, कमळी असे इनिशिएटिव्ह आतापर्यंत कधी कोणी घेतले नव्हते, पण तू सगळ्यांपेक्षा वेगळा विचार केलास, त्याबद्दल तुझं खरंच खूप कौतुक. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. सगळे तुमचे उपक्रम उत्तम पार पडू दे. पण आता परीक्षाही जवळ आली आहे, त्यामुळे अभ्यासही जोमानी कर कमळी आणि छान मार्क मिळव. आणि मला पेढे द्यायला विसरू नकोस. चला सर, मी निघते. हा. सर मी पण येतो आता. हो. काय मॅडम, आता खुश ना? हो, सध्या तरी खुश, पण तुम्हाला माझं आणखीन एक काम करावं लागेल. आता काय? आता तुम्ही कमळीला सांगायचं की रक्तदान शिबिर उद्याच्या उद्या घ्यायचं म्हणून. उद्या होणं कसं शक्य आहे? नाही म्हणजे अहो मॅडम, एका दिवसात शक्य नाही आहे. त्याच्यासाठी अनेक परवानग्या काढाव्या लागतात, डॉक्टर्सच्या परवानग्या घ्याव्या लागतात. आणि नाही हो मॅडम, एका दिवसात शक्य नाही आहे. काय खुर्ची काय काटे टोचतायत का? हां? का नकोशी झाली आहे? जायचंय का? नाही. सांगते तेवढं करा. अन्नपूर्णाचं नाव सांगायला सांगा, ती स्वतःहून सगळ्या गोष्टी आपोआप करेल. कळलं? हो, पण अन्नपूर्णा मॅडमना कळलं तर? कसं कळणार आहे? असं ऐकलं नाहीत का तुम्ही? पुढचे 2-3 दिवस ती नाही, तिला कसं कळणार आहे? सांगा. हां? जमेल ना? म्हणजे हो. आता मी तुझी कशी वाट लावते ना, ते बघच तू. राजन, साहेबांनी सांगितलेला पत्ता हाच आहे ना? हो, पत्ता तर हाच आहे. इथे कुठे बेलच दिसत नाहीये. हा, खरंच की. टकटक करून बघ. नमस्कार, मी राजन महाजन आणि ही माझी आई अन्नपूर्ण महाजन. तुम्हीच? हा, ठीक आहे ठीक आहे, या आतमध्ये. आणि हा महत्वाचं, हा दरवाजा एवढाच उघडतो, ताकदीचे प्रयोग करू नका. या. असं काय लागतो हा माणूस? जरा विचित्र दिसतोय. आई, अगं आर्टिस्ट असेच विचित्रच असतात. चल. या इकडे. बसा. बोला, काय काम आहे? माझ्या आणि माझ्या बायकोच्या फोटोवरून माझी मुलगी कशी दिसत असेल याचं स्केच बनवायचं आहे. कशासाठी? हरवली कधी? ते नंतर सांगते. मला फक्त हे सांगा की तुम्हाला हे जमेल की नाही जमणार? वेळ लागेल. मला 3-4 स्केचेस काढावे लागतील. म्हणजे ती मुलगी तिच्या आईसारखी दिसत असेल तर तिचा चेहरा कसा असेल, तिच्या बापासारखी दिसत असेल तर तिचा चेहरा कसा असेल, या सगळ्या शक्यतांचा विचार करून मला 3-4 स्केचेस काढावे लागतील. त्यासाठी मला वेळ लागेल. हो हो, तुमचा जो वेळ तुम्हाला हवा आहे तो घ्या तुम्ही, पण आमचं हे काम करा. काम होईल, पण माझी जी फी आहे. तुम्ही त्याची अजिबात चिंता करू नका. म्हणजे तुमची जी काही फी असेल ना, ती देऊ आम्ही. हा राजन, फोटो दाखव ना त्यांना. ठीक आहे, होईल तुमचं काम. मग निघू आम्ही.
थँक्यू. राजन, काय वाटतं तुला याच्याबद्दल? आई, आपण एवढे प्रयत्न करतोय, हा आणखी एक त्याचं स्केच आल्यावर कळेलच ना काय ते. हं? आई 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 तू कमाल खेळलीयस. याला म्हणतात सुंठी वाचून खोकला जाणं. पण ते हिला पटलं तर ना. अगं ग्रॅनी आजी तसं नाही आहे. मला पटतंय लिटिल लिटिल. जस्ट दॅट मला माहिती आहे ती गावछाप ना खूप शातीर आहे. तू तिला साधा समजू नकोस. साधं नाहीच समजत आहे, पण त्या शातीरपणाचा आहे ना आता काही उपयोग होणार नाही. कारण प्रिन्सिपल सरांनी काय सांगितलेलं आहे की रक्तदान शिबिर घ्यायचं म्हणून. त्यामुळे ती आता त्याच्या तयारीला लागलेली आणि ती तयारी करण्यासाठी तिचा पूर्ण दिवस जाणार आहे. म्हणजे ती पुन्हा अभ्यास करू शकणार नाहीये. सर आत येऊ? ये कमळी ये. कमळी, आजचा ग्राउंड रिपोर्ट तू खरोखरच छान बनवला होता सर. थँक्यू सर. नाही, मी तुला आत्ता अशासाठी बोलावलंय की उद्याच आपल्या कॉलेजमध्ये आपल्याला ब्लड डोनेशन कॅम्प अरेंज करायचा आहे आणि GS म्हणून सगळी जबाबदारी तुझ्यावरती असणार आहे. सर उद्या लगेच? बरं हे तर पुढच्या महिन्यात होणार होतं ना हो? नाही, पण आता अन्नपूर्णा मॅडमनीच उद्याची तारीख सांगितल्यावरती काय करणार ना. आणि त्यांचं नेहमीच म्हणणं असतं की चांगल्या कामात उशीर करू नये. अहो सर होय, पर आता सगळ्यांच्याच परीक्षा येत्या म्हणूनच हे बघ, अन्नपूर्णा मॅडमचा आदेश तू नाकारणार आहेस का? तुला हे करावंच लागेल. GS म्हणून तुला तुझं कर्तव्य पार पाडावंच लागेल. हो सर, थोडं पुढे ढकललं असतं तर दोन्ही बी साधता आलं असतं ना हो? म्हणून मी बोलायलोय. मी बोलू का अन्नपूर्णा मॅडमशी? तुला काय म्हणायचं, मी खोटं बोलतोय? अहो नाही सर, असं मी काहीच म्हणत नाही. मला फक्त एवढंच म्हणायचं की मी त्यातली रिक्वेस्ट करतो. म्हणजे काय आहे, पोरांच्या सगळ्यांच्या एक्झाम आहेत आणि माझी बी आहे, त्यामुळे सगळ्यांनाच अभ्यास करायचा आहे. म्हणजे थोडं पुढे ढकलायला सांगितलं तर सगळंच मॅनेज होईल. आणि अन्नपूर्णा आजी मला नाही म्हणणार नाही. हे बघ कमळी, तू तुझ्या GS पदाचा गैरवापर करतेस असं नाही वाटत आहे तुला? अरे अन्नपूर्णा मॅडमने मला सांगितलेलं आहे आणि तू माझा ऐकत नाहीयेस. म्हणजे तू माझा अपमान करतेस, अन्नपूर्णा मॅडमचाही अपमान करतेस. अहो मी एवढंच म्हणतोय का परीक्षा आल्यात म्हणून हे बघ, मी तुला शेवटचं सांगतोय, तुला जर का हे जमणार नसेल तर तू GS पदाचा राजीनामा दे. मी बघतो काय करायचं ते. अरे GS पदाची जबाबदारी आणि अभ्यासाची जबाबदारी दोन्ही सांभाळणारी अनेक मुलं आहेत, कळलं? बघतो मी.